नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. नगर परिषद स्पेशल जी आपण एक सिरीज चालवतोय त्यामध्ये आज आपण एक महत्त्वाचा टॉपिक जो तुमचा शिकतोय तो म्हणजे निवडणूक प्रक्रिया. ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला जो टॉपिक दिला आहे त्यामध्ये राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोग या गोष्टी दिल्या आहे. निवडणूक प्रक्रिया हा मुद्दा दिला आहे. सो या संदर्भात आज आपण काय करणार डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. मी तुम्हाला आज प्रॉमिस करतो, ठीक आहे. कसलं प्रॉमिस करतो की तुम्ही आजपर्यंत कितीही वेळा हा मुद्दा वाचला असेल किंवा किती वेळा ऐकला असेल तरी या सिरीजमध्ये आजच्या या लेक्चरमध्ये तुम्हाला आउट ऑफ द बॉक्स माहिती मिळणार आहे, जी कदाचित तुम्ही कधी ऐकली नसेल वगैरे. सर्व गोष्टी करंट अफेअर सहित बघणार आहोत. सो सर्वात पहिले व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करा. आणि एक मुद्दामून मी पीडीएफ तुमच्या पीपीटीस तुमच्यासाठी बनवल्या नाही आहे, कारण की असं म्हणतात एक वेळा लिहिल्याने 10 वेळा वाचनाचा सराव होतो. सो त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, लेक्चरला बसताना 2-3 गोष्टी करायची आहे. पहिली गोष्ट, तुम्हाला मोबाईलचे नोटिफिकेशन बंद करायचे आहेत, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, टेलिग्राम, ठीक आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला होत असेल तर मोबाईल हेडसेट लावायचे आणि शांततेनं ऐकायचं आहे, ठीक आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमची सिलेबसच्या कॉपीमध्ये टिक करून घ्या की माझा हा मुद्दा वाचून झाला, ठीक आहे. आणि रनिंग नोट्स माझ्यासोबत काढा, ठीक आहे. चला सुरुवात करूया या टॉपिकला आणि व्यवस्थित समजून घ्या. डोंट वरी, सर्वच्या सर्व मुद्दा पाठ झाला असेल हे मी तुम्हाला प्रॉमिस करतो, ॲज यू नो. ओके. सो आज आपण बघतोय भारताचा निवडणूक आयोग, ठीक आहे. आता भारताच्या निवडणूक आयोगाच्या संदर्भात शिकण्याआधी तुम्हाला काय करावं लागेल की हा निवडणूक आयोग कशासाठी बनवला हे समजून घ्या. ॲक्च्युअलमध्ये समजून घ्या, तारीख होती, ठीक आहे. जर तुम्ही तारीख बघितली, तारीख होती 15 जूनची 1949, ठीक आहे. किती तारीख होती? 15 जून 1949. आणि या दिवशी संविधान सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की भारतात ज्या ज्या सर्व निवडणुका होत असतील ह्या निवडणुका घेण्यासाठी एक अखिल भारतीय निवडणूक आयोग असावा. आता अखिल भारतीय या शब्दाचा अर्थ समजून घ्या. सर्वात पहिले तुम्हाला एक कन्सेप्ट समजली पाहिजे की संघराज्य. काय समजलं पाहिजे? संघराज्य. आता संघराज्य काय असतात हे बघा, मी तुम्हाला आज सांगतोय, माझ्या लेक्चरला थकायचं नाही, ओके. थकायचं नाही, समजून घ्यायचं व्यवस्थित, ठीक आहे. बघा आता संघराज्य काय कन्सेप्ट असते. संघराज्य म्हणजे अशी कन्सेप्ट आहे जिथं दोघांचं अस्तित्व असतं. एक असतं केंद्र आणि एक असतं राज्य. याला काय म्हणतात? संघराज्य. म्हणजे असा कोणताही देश ज्याची विभागणी केंद्र आणि राज्यांमध्ये झाली त्याला संघराज्य म्हणतात. आणि एक लक्षात ठेवा, संघराज्यामध्ये एक फॉर्म्युला असतो ज्याला TTMM फॉर्म्युला म्हणतात. तू तेरा मैं मेरा. म्हणजे काय असेल, केंद्रानं केंद्राचं काम करावं, राज्यानं राज्याचं काम करावं, एकामेकाच्या यात लुडबुड करू नये. केंद्राचे अधिकार वेगळे, राज्याचे वेगळे अधिकार, ठीक आहे. आणि याला संघराज्य अशी कन्सेप्ट म्हणतात. पण तुम्हाला माहित आहे केसी व्हियरनं भारतासंदर्भात काय म्हटलं आहे? त्यानं म्हटलं अर्ध संघराज्य. केसी व्हियर काय म्हणतो? भारत कसा आहे? अर्ध संघराज्य आहे. अर्ध संघराज्य म्हणजे काय? तर प्रॉपर मॉड्यूल नाही आहे. प्रॉपर का मॉड्यूल नाही? कारण की अमेरिकेसारखा संघराज्यामध्ये काय होतं की त्या ठिकाणी केंद्र आणि राज्यांना समसमान प्रमाणात अधिकार विभागणी झाली असते, ठीक आहे. पण भारतात असं झालं आहे की भारतात केंद्राला झुकतं माप दिलं आहे. म्हणजे बरेचसे अधिकार, तुम्ही जर संविधानाचा व्यवस्थित अभ्यास केला असेल तर केंद्राला झुकतं माप दिलं आहे, अधिक अधिकार दिले आहेत. सो त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामुळे केंद्र राज्याच्या बाबतीत प्रचंड वेळा लुडबुड करताना दिसतं. आणि ही लुडबुड कमी करावी यासाठी आपण अनेक सारे आयोग स्थापन केले. सरकारी आयोग असेल, ठीक आहे, किंवा त्यानंतर तुम्हाला माहित असेल की मदन मोहन पुंचे आयोग असेल, ठीक आहे, किंवा ARC असेल, असे खूप सारे आहेत. सो त्यांनी सांगितलं की नाही, केंद्राची जरा लुडबुड कमी करा, केंद्राला झुकतं माप कमी करा. मात्र असं असतं की भारत ज्या प्रमाणात, म्हणजे भारतीय घटना ज्या वेळेस निर्माण झाली त्यावेळेस भारतात तुटीकरण, फुटीकरण आणि वेगळेपणाची एक भूमिका होती. म्हणजे बल्कनायझेशनचा धोका होता. सो संविधानकर्त्यांनी तो कमी करण्यासाठी आपलं राज्य काय बनवलं, हे फक्त संघराज्य मॉड्यूल बनवलं. पण जे प्रॉपर संघराज्य मॉड्यूल नाही हे लक्षात असू द्या, ठीक आहे. आलं का लक्षात? ठीक आहे. मग आता बघा सर, याचा आणि आमच्या निवडणूक आयोगाचा काय संबंध आहे. जर एखादं प्रॉपर संघराज्य असतं तिथं कसं असतं, केंद्राच्या निवडणुका घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग असता, ठीक आहे, आणि राज्याच्या निवडणुका घ्यायसाठी राज्य निवडणूक आयोग असता. पण भारतात असं आहे का? नाही. मी शब्द तुम्हाला आधीच सांगितला की तारीख होती 29 जून. किती होती? 29 जून 1949. आणि बाबासाहेबांनी सांगितलं, महामानवांनी सांगितलं,
ठीक आहे, विश्वरत्नांनी सांगितलं की बाबा भारतात ज्या निवडणुका पार पडतील यापुढे त्या मशनरी ज्या असतील ती मशनरी संस्था ही सर्वसमावेशक असेल, म्हणजे त्या सर्व निवडणुका घेईल, त्या केंद्राच्या घेईल आणि राज्याच्या पण निवडणुका घेईल. त्याच्यामुळे भारताच्या आयोगाला आपण काय म्हणतो, अखिल भारतीय निवडणूक आयोग. म्हणजे बघा ही काय आहे, अखिल भारतीय संस्था आहे. अखिल भारतीय म्हणजे काय, संपूर्ण भारतासाठी निवडणुका घेते. सर प्रूव्ह करून द्या, आम्हाला प्रूव्ह करून द्या, तर प्रूव्ह करून देतो, डोंट वरी. ठीक आहे. सो अखिल भारतीय संस्था आहे म्हणजे ही काय आहे, संघ राज्य विरोधी तरतूद आहे. हे कळलं का तुम्हाला, ही कोणती तरतूद आहे, संघ राज्य विरोधी तरतूद. का बरं सर, कारण की संघ राज्यामध्ये काय असायला पाहिजे होतं रे बाबा, संघ राज्यामध्ये असायला पाहिजे होतं केंद्रासाठी वेगळा आयोग, राज्यासाठी वेगळा आयोग. मग तुम्ही म्हणाल सर राज्यासाठी तर वेगळा निवडणूक आयोग असतो, आम्ही काय वाचलं नाही का संविधान, वाचलं असेल पण तुला त्याचा गाभा समजला नाही. ठीक आहे, समजून सांगतो हा, हे एवढं समजलं का, एवढं कळलं का की आपली संघराज्य विरोधी काय, संघराज्याच्या विरोधात जाणारी का तरतूद आहे, कारण की हे काय करतं, राज्याचे अधिकार पण केंद्राकडे देतं. ओके चलो, मग आता लक्ष द्या, हे लिहित असाल रनिंग नोट्स काढायच्या. ओके, आता काय झालं माहितीये का की 324 आर्टिकल समजून घ्या, कारण की निवडणूक आयोग कुठं आहे, निवडणूक आयोग दिला आहे भाग 15 मध्ये, व्यवस्थित लिहून घ्या. निवडणूक आयोग कुठं आहे, भाग 15 मध्ये दिला आहे. कुठे, 15 मध्ये. ओके हा, त्याच्यानंतर कुठे दिला आहे, अनुच्छेद. संविधानात जे असतं ते कलम नसतात, अनुच्छेद असतात. कलम कायद्यात असतात, कोणत्याही कायद्याच्या संख्यांना कलम म्हणतात. तर संविधानाच्या ज्या संख्या असतात 1, 2, 395 पर्यंत त्याला अनुच्छेद म्हणतात. अनुच्छेद 324 ते 329A या दरम्यान काय आहे, केंद्रीय निवडणूक आयोग आहे. ओके, लक्षात घ्या, केंद्रीय निवडणूक आयोग हा जेव्हा स्थापन झाला, कधी स्थापन झाला, 25 जानेवारी 1950. कधी स्थापन झाला, 25 जानेवारी 1950 ला. म्हणून 25 जानेवारी हा दिन आपण कोणता दिन साजरा करतो, मतदार दिन. कोणता दिन, मतदार दिन हा साजरा करत असतो. आलं का लक्षात तुमच्या, ठीक आहे, स्थापना या दिवशी आहे. आता बघा याचं जे एक आर्टिकल आहे 324, ठीक आहे, लेक्चर थोडंसं लेंदी बनेल पण लेक्चर फार इन्फॉर्मेटिव्ह बनेल. ठीक आहे, म्हणजे ऑफलाईनला शिकवताना नॉर्मली मला 2 दिवस लागतात शिकवायला, पण तुमचा त्या ठिकाणी ऑनलाईन असल्यामुळे ओके, आणि हे काय होतं 1 to 1 करेक्शन असल्यामुळे, ठीक आहे, 1 साइडेड करेक्शन असल्यामुळे तुम्हाला ते 1 ते 1.5 तासात आपण संपवण्याचा प्रयत्न करू, पण लेक्चरच्या शेवटी तुम्हाला खूप सारा डेटा गॅदर झाला असेल. सो बघा 324 काय म्हणतं की भारतात 6 प्रकारच्या निवडणुका. किती प्रकारच्या रे बाबा, किती प्रकारच्या, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, किती प्रकारच्या, 6 प्रकारच्या. मग कोणकोणत्या सर, भारताचे राष्ट्रपती, भारताचे उपराष्ट्रपती, भारताचे राष्ट्रपती, भारताचे उपराष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, ज्या राज्यात विधान परिषद आहेत अशा 6 निवडणुका. कळलं का, भारतात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद या 6 निवडणुका घेण्यासाठी एक काय असेल, केंद्रीय निवडणूक आयोग असेल. कोणता आयोग असेल रे, केंद्रीय निवडणूक आयोग असेल. म्हणजे समजलं का तुम्हाला, ऍक्च्युअल मध्ये विधानसभा आणि विधान परिषद हे कोणाचा मुद्दा आहे, राज्याचा आहे. निवडणुका कोण घ्यायला पाहिजे होत्या, अमेरिकेसारख्या देशात राज्यानं घ्यायला पाहिजे होत्या. अमेरिकेत बरं निवडणूक आयोगच नाहीये, तिथं तशी यंत्रणाच नाहीये. ऍक्च्युअल मध्ये जर संघ राज्य असतं तर कोण घ्यायला पाहिजे होत्या, निवडणुका घ्यायला पाहिजे होत्या. कोणी घ्यायला पाहिजे होत्या, राज्याच्या निवडणूक आयोगाला. पण घेतं का, नाही, केंद्रच घेतं, म्हणून याला आपण अखिल भारतीय आयोग म्हणतो. मग तुम्हाला दुसऱ्या एंडला प्रश्न पडला पाहिजे, मग सर राज्याचा निवडणूक आयोग काय करतो, तर लक्षात घे, राज्याचा निवडणूक आयोग हे 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीने निर्माण केलेलं पिल्लू आहे. हे काय करतं रे, हे राज्यातल्या ज्या म्हणजे अर्बन लोकल बॉडीज, म्हणजे याला काय म्हणतो आपण, याला म्हणतो नागरी प्रशासन संस्था किंवा नागरी पंचायत राज. ओके, आणि रुरल लोकल बॉडीज म्हणजे ग्रामीण पंचायत राज, म्हणजे इथं ग्रामपंचायत, पंचायत समिती, झडपी, इथं नगरपालिका, नगर परिषदा, महानगरपालिका वगैरे. ठीक आहे, हे येतं. म्हणजेच याला आपण म्हणतो पंचायत राज इन्स्टिट्यूशन्स. काय तो मला सांगा, जो राज्यातला निवडणूक आयोग आहे हा कशाच्या निवडणुका घेतो, हा निवडणुका घेतो सर फक्त पंचायत राजच्या. कशाच्या घेतो, पंचायत राजच्या. इतर निवडणुका घेतो का, नाही. मग सर जेव्हा हा जन्माला आला नव्हता, हा तर आम्हाला समजतं ना, हा आम्हाला 1993 मध्ये जन्माला आला, कारण की 73व्या 74व्या घटना दुरुस्ती निर्माण केला असेल, म्हणजे 243 के आणि ZA न निर्माण केला आहे. ठीक आहे,
हे कलम लक्षात ठेवायचे. मग सर हा जर 1993 मध्ये निर्माण झाला असेल तर तोपर्यंत याच्या निवडणुका कोण घेत होतं? तर लक्षात घ्या पोरं हो, हा जो केंद्रीय निवडणूक आयोग आहे हा कधीही पंचायत राजच्या निवडणुका घेण्यासंदर्भात नव्हता. मग तोपर्यंत हे निर्माण होईपर्यंत याच्या निवडणुका म्हणजे पंचायत राज इन्स्टिट्यूशनच्या निवडणुका कोण घ्यायचं? तर ते घ्यायचं राज्य सरकार. कोण घ्यायचं पिल्लू? अबे कोण घ्यायचं? कोण? राज्य शासन घ्यायचं सर, राज्य शासन. आलं का लक्षात? कळलं का? मग मला सांग, आता 324च्या वर्डिंगवर येतोय. 324 काय म्हणतं की भारतामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषदा यांच्या निवडणुकांचे आयोजन, संचालन, नियंत्रण व नियमन करण्यासाठी काय सांगितलं? काय वर्डिंग काय आहे? या निवडणुकांचं आयोजन करणे म्हणजे निवडणुकीच्या तारखा ठरवणे, त्याच्यानंतर संचालन करणे म्हणजे त्या निवडणुका घेणे, ठीक आहे. त्याच्यावर नियंत्रण करणे म्हणजे गैरप्रकार रोखणे, आणि नियमन करणे म्हणजे त्याच्या संदर्भात सगळे कोड ऑफ कंडक्ट, आचारसंहिता वगैरे लागू करणे, नियम ठरवून देणे. सो याच्यासाठी काय असेल? एक निवडणूक आयोग असेल. किती? फक्त एक. संख्येने जास्त सांगितले का? नाही. कळलं का? म्हणजे भारतात हा जो निवडणूक आयोग आहे, हा निवडणूक आयोगाची भूमिका काय आहे की भारतात न्याय म्हणजे फेअर, मुक्त म्हणजे फ्री, भारतात मुक्त न्याय पद्धतीने काय घेणे? निवडणुका घेणे, यासाठी हा आयोग आहे. कळलं का तुम्हाला? कोणत्या पद्धतीने घेते? मुक्त, फ्री अँड फेअर पद्धतीने घेते. आलं का लक्षात? कळलं? म्हणजे 324 काय म्हणतं? 324 म्हणतं भारतात एक निवडणूक आयोग असेल जो या 6 प्रकारच्या निवडणुका घेईल आणि कोणत्या पद्धतीने घेईल? न्याय आणि मुक्त पद्धतीने घेईल. सर याच्या व्यतिरिक्त निवडणूक आयोग काय करतो हे आधी लिहून घ्या. भाग 15 मध्ये आहे, अनुच्छेद 324 ते 329 ए दरम्यान आहे. सर याच्या व्यतिरिक्त निवडणूक आयोग काय करतं? तर याच्या व्यतिरिक्त निवडणूक आयोग खूप सारं करतं. एक बघा, लक्ष द्या. सर्वात पहिले निवडणुकींचे आयोजन करणे. काय करणे? निवडणुकांचं आयोजन करणे. त्याच्यानंतर निवडणुकांचे तारखा ठरवणे. हे निवडणूक किती टप्प्यात होईल, कोणत्या राज्यात कधी होईल हे ठरवण्याचा जो आहे हे कोण करतं? निवडणूक आयोग करतं. त्याच्यानंतर दुसरं आहे भौगोलिक क्षेत्र निर्माण करणे. हे बघा, शब्द काय असला पाहिजे? शब्द असला पाहिजे भौगोलिक क्षेत्र. भौगोलिक क्षेत्र निर्मिती. मतदारसंघांची आखणी रे, मतदारसंघांची आखणी परिसीमन आयोग करत असतो. इथं काय? भौगोलिक क्षेत्र ठरवणे म्हणजे अमरावतीचा मतदारसंघ निर्माण करणे, अमरावती लोकसभा तिकडे, असा प्रकारे. कळलं का तुम्हाला? म्हणजे बघा, निवडणुकांचं आयोजन करणे, तारखा ठरवणे, भौगोलिक क्षेत्र निर्मिती करणे, त्यानंतर मतदार याद्या तयार करणे. मतदार याद्या कोण तयार करतं? मतदार याद्या तयार करतं तो म्हणजे निवडणूक आयोग. कळलं का? भारतात मतदानाच्या संदर्भात काय स्टेटस आहे? तर भारतात आधी मूळ संविधानात जो 21 वर्ष वर होता, म्हणजे 21 वर्षाच्या वर ज्याचं वय आहे तो मतदार असायचा. मात्र 61वी घटना दुरुस्ती झाली आणि ती लागू झाली 28 मार्च 1989. ही तारीख लक्षात ठेवायची. 61वी घटना दुरुस्ती कधी झाली? 28 मार्च 1989 ला लागू झाली. 1989 ला. आणि या दिवसापासून तर आजपर्यंत मतदार यादीत नाव येण्यासाठी वय किती पाहिजे? 18 वर्ष प्लस पाहिजे. मग 18 वर्षाच्या वर जो कोणी आहे त्याला मतदानाचा अधिकार आहे. ठीक आहे. आणि तो कोणत्या आर्टिकलनं दिला आहे? 326 न दिला आहे. कोणत्या रे? 326 न. आलं का लक्षात? मग मला सांगा, मतदार याद्या तयार कोण करते? मतदार याद्यांची निर्मिती करणे, ठीक आहे, आणि मतदार याद्या अपडेट करणे. काय करणे? निर्मिती आणि अपडेट करणे हे दोन्ही कामं कोण करतो? निवडणूक आयोग करतो. अपडेटही करावं लागतं ना. कोणी गेलं म्हणजे ढगाळ गेलं त्याचं नाव काढून टाकावं लागतं, आणि कोणी 18 वर्षाचं कंप्लीट झालं त्याचं नाव टाकावं लागतं. सो हेही भूमिका आयोग करतं. त्याच्यानंतर पक्षांना दर्जा देणे. तुम्हाला माहिती आहे ना, पक्षांना प्रादेशिक किंवा राष्ट्रीय दर्जा देणे, ठीक आहे, हे पण याचं काम आहे. नंतर पक्षांना निवडणूक चिन्ह वाटप करणे. निवडणूक चिन्ह कोण देत असते? निवडणूक चिन्ह वाटप करत असते केंद्रीय निवडणूक आयोग. कोणत्या निवडणुकाच्या संदर्भात? ह्या 6 प्रकारच्या. राष्ट्रपती उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत चिन्ह वगैरे नसतात असे तुम्हाला माहिती आहे.
लोकसभेला असतात, विधानसभेला असतात. ठीक आहे, मग लक्षात घ्या हे चिन्ह वाटप कोण करतं तर हे करतात. आणि एक लक्षात ठेवा, राष्ट्रीय जर पक्ष असेल तर राष्ट्रीय पक्षाला संपूर्ण भारतभर एकच चिन्ह मिळते. म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस, बीजेपी असेल, ठीक आहे, हे जे आप असेल, हे पक्ष जे आहेत ना यांना संपूर्ण भारतभर एकच चिन्ह असेल. पण जे पक्ष हे कोणते पक्ष नाही, राष्ट्रीय पक्ष नाही, त्यांना काय असते वेगवेगळे चिन्ह असतात. प्रादेशिक पक्षाला राज्यात एकच प्रकारचं चिन्ह असते. म्हणजे शिवसेना प्रादेशिक पक्ष आहे, त्याला सर्व ठिकाणी एकच चिन्ह असेल. पण आता समजा बच्चू कडू साहेब आहेत आमचे इथले, ठीक आहे, सो त्यांचा जो पक्ष आहे प्रहार, तो प्रादेशिक पक्ष नसल्यामुळे त्याचं चिन्ह वेगवेगळ्या ठिकाणी वेगळं असू शकतं. कळलं का तुम्हाला? मग बघा, निवडणुकांचे आयोजन करणे, तारखा ठरवणे, भौगोलिक क्षेत्राची निर्मिती करणे, मतदार याद्या निर्माण करणे, अपडेट करणे, पक्षांना दर्जा देणे, निवडणूक चिन्ह वाटप करणे, ठीक आहे, हे सगळे आणि इतरही कामं करण्यासाठी काय असतो हा निवडणूक आयोग असतो. आलं का लक्षात? निवडणूक आयोगाचे कार्य लक्षात आले का लक्षात? ठीक आहे, चला आता पुढचा मुद्दा आपण शिकतोय, पुढच्या मुद्द्याकडे टर्न करतोय. बघा लक्ष द्या, आता जो पुढचा मुद्दा आहे तो आहे, यावर व्यवस्थित लक्ष द्या, तो म्हणजे आहे निवडणूक आयोगाची रचना. निवडणूक आयोगाची रचना म्हणजे काय रे? रचना म्हणजे असते पोरो हो की त्या ठिकाणी, ठीक आहे, रचना म्हणजे काय की त्या ठिकाणी किती लोक त्यामध्ये असतील. तर आपल्या संविधानाचं 324 मधलाच एक सब क्लॉज सांगतो की निवडणूक आयोग हा जो असेल एक मुख्य निवडणूक आयुक्त. कोण? एक मुख्य निवडणूक आयुक्त. ठीक आहे, आणि सर्वात महत्वाचा, याला काय म्हणतात? मुख्य निवडणूक आयुक्ताला म्हणतात चीफ इलेक्शन कमिशनर. काय म्हणतात रे? चीफ इलेक्शन कमिशनर. याच्या पुढे मी सीईसी एवढंच लिहेल. ठीक आहे, आणि राष्ट्रपतीला वाटतील एवढे, काय सांगितलं मी तुम्हाला? काय सांगितलं रे? राष्ट्रपतीला वाटतील इतके निवडणूक आयुक्त. हे बघा, एक मेन आयुक्त असतो, एक कोण असतो? एक मुख्य निवडणूक आयुक्त असतो, जे सध्याचे सुशील चंद्र आहेत, आणि त्यांच्या सपोर्टिंगला राष्ट्रपतीला वाटतील इतके. राष्ट्रपतीला जर वाटले 200 तर 200, राष्ट्रपतीला वाटले 500 तर 500, राष्ट्रपतीला वाटलं 2000 तर 2000. एक लक्षात ठेवा, संसद ठरवत नाही, त्यांची संख्या कोण ठरवते? राष्ट्रपती ठरवतो. मग राष्ट्रपतीला सर आतापर्यंत काय काय वाटलं? तर बघा लक्ष द्या, राष्ट्रपतीला आतापर्यंत वाटण्याचं म्हणजे मी तुम्हाला एक फ्लो चार्ट काढून देतो. बघा, आपल्या निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली रे? चल सांग, कधी? 25 जानेवारी 1950. बोल पटापट बोल, हे काही तुझ्यासाठी नवीन नाही. मी बोलत असताना तुम्ही बोललेच पाहिजे. अभ्यास शिकत असाल तर स्लो बोला, मनात पुटपुटा, बाहेर असाल तर जोरात बोला, घरच्यांना वाटलं पाहिजे याला धक्का बसला, मानसिक संतुलन बिघडलं, या प्रमाणात बोला. ठीक आहे, मग बघा 25 जानेवारी 1950 ते 15 ऑक्टोबर, बघा लक्ष द्या मी काय सांगतोय, 15 ऑक्टोबर 1989. सर 1989च का? कारण होतं आपण कोणती घटना दुरुस्ती केली होती? 61वी घटना दुरुस्ती केली होती. कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट केला होता 61वा. सो त्याच्यामुळे मतदारांची संख्या वाढली होती. कशी काय सर? मला एक सांग. आतापर्यंत मतदार किती वर्षाचे होते? 21 वर्षाचे. आता आपण काय केलं? 18 वर्षाचे. म्हणजे जास्तीचे लोक ऍड होतील ना. सो निवडणूक आयोगाचा आवा का वाढतो? मग काय झालं? पहिल्यांदा हा आयोग काय करण्यात आला? त्रिसदस्यीय करण्यात आला. किती? त्रिसदस्यीय. काय करण्यात आला? त्रिसदस्यीय करण्यात आला. त्रिसदस्यीय म्हणजे काय? 3 सदस्य. मग सर यावेळेस म्हणजे कोणत्या वेळेस? हा जो टाइम होता यावेळेस कोण कोण होतं? बघा लक्ष द्या, यावेळी जेव्हा बदल केले त्यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त जे होते, सीईसी जे होते, त्यांचं नाव होतं शास्त्री. काय नाव होतं? शास्त्री. काय नाव होतं रे? शास्त्री नाव होतं. ठीक आहे, आणि इतर जे 2 सपोर्टिंगला होते, एक होते धानोआ आणि एक होते सहगल. धानोआ आणि सहगल. म्हणजे बघा लक्ष द्या, तुमच्या एक लक्षात आलं की आतापर्यंत निवडणूक आयोगात फक्त शास्त्रीजी होते, पण 61व्या घटना दुरुस्तीचं काम वाढल्यामुळे या 2 अतिरिक्त लोकांची नियुक्ती केली हे आयुक्त म्हणून. आता हे 10 नियुक्त करता आले असते बरं, पण आयुक्त त्यावेळेस काय वाटलं, जे कोणी त्यावेळेचे राष्ट्रपती असतील त्यांना वाटलं की दोघांची गरज आहे. आणि ऍक्च्युअली हा राष्ट्रपतीचा स्वेच्छाधीन अधिकार नसतो. राष्ट्रपतीला ज्या लोकांनी सांगितलं, म्हणजे राष्ट्रपतीला पंतप्रधान आणि कॅबिनेट मंत्रिमंडळानं सांगितलं की बाबा या व्यक्तीची नियुक्ती करा, तर या व्यक्तीची नियुक्ती करा, पुढेही त्याच्यावर बोलूच, डोंट वरी. ठीक आहे, मग बघा हा पहिला टप्पा जिथं आयोग काय होतं सुरुवातीला, बघा लक्ष द्या, मी आता तारखांचा टप्पा सांगतो व्यवस्थित, की हा जो पहिला टप्पा होता
ठीक आहे. या पहिल्या टप्प्यात आयोग काय होता, एक सदस्य. काय होता, एक सदस्य म्हणजे एकटाच व्यक्ती सगळ्या निवडणुकांचं काम बघत होता. आणि एकटा असेल तर हम बोले सो कायदा, स्वतःच्या मनानच करायचं नाही का. हा, मग काय झालं, मग आला बेटा दुसरा टप्पा. व्यवस्थित लक्षात घे. आता तारीख होती 16 ऑक्टोबरची. 16 ऑक्टोबर 1989 हाच तो दिवस आहे की आयोग आता काय बनला, बहुसदस्यीय बनला. बहुसदस्यीय म्हणजे काय, 3 सदस्यीय बनला. पण आपल्याला आयोगाचं उत्तर काय पाहिजे, बहुसदस्यीय. ठीक आहे, बहुसदस्यीय बनला. आणि 1 जानेवारी 90 पर्यंत काय, 1 जानेवारी 90 पर्यंत या लोकांनी आपलं घटना जे आहे समजा मतदार यादी अपडेट वगैरे करण्याचं काम आहे ते कंप्लीट केलं. ते काय केलं, ते काम केलं कंप्लीट. आणि आयोग आता परत आपल्या जुन्याच मोडमध्ये आला. म्हणजे बघा काय झालं की सुरुवातीला स्थापनेपासून तर 15 ऑक्टोबर 1989 पर्यंत हा 1 सदस्यीय होता. नंतर आयोगाला काय करण्यात आलं, 61व्या घटना दुरुस्तीमुळे बहुसदस्यीय करण्यात आला. आयोग परत दुसऱ्या त्या पहिल्याच फेज मध्ये आला आणि आयोग 1 जानेवारी 1990 ते 1993 पर्यंत आयोग काय होता, परत 1 सदस्यीय होता. परत काय झालं बिचाराचं, पहिल्यांदा आयोगाचं काय झालं, रिलेशन जुळलं. पण ते रिलेशन जास्तीत जास्त किती दिवस चाललं, हे एवढेच दिवस चाललं. ठीक आहे, 2-4 महिन्याची रिलेशनशिप जी असेल ते चालली आणि परत तो सिंगल झाला. पण TN सेशन केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं, काय सांगितलं, TN सेशन केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की आयोग हा नेहमी काय असावा, बहुसदस्यीय असावा. म्हणून 1993 ते आजपर्यंत नाही, तुमच्या अनेक साऱ्या पिढ्या असेपर्यंत आयोग काय राहील, बहुसदस्यच राहील. आयोग काय राहील, बहुसदस्यीय राहील. मग मला सांगा 1993 मध्ये कोणती केस होती, TN सेशन केस होती. TN सेशन कोण होते, TN सेशन हे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त होते. आणि यांनी म्हटलं की एकट्या व्यक्तीवर तुम्ही लोड देऊ शकत नाही कामाचा एवढा, त्याच्यामुळे काय असावा, आयोग नेहमी बहुसदस्यीय असावा. सेम तेच झालं. काय झालं की हे जे TN सेशन होते, ठीक आहे, TN सेशन कोण होते, TN सेशन होते ते म्हणजे चीफ इलेक्शन कमिशनर. आणि या दोघांच्या सोबतीला, यांच्या सोबतीला जे 2 आले ते होते गिल आणि कृष्णमूर्ती. कोण होतं, गिल आणि कृष्णमूर्ती. आलं का लक्षात, आलं का रे. म्हणजे आयोगाचा आजपर्यंत प्रवास लक्षात आला का. पण हे बघा, जर तुम्हाला आयोगाची रचना विचारलं, त्यानं जर म्हटलं 1 आयुक्त 2 इतर आयुक्त 2 नाही, 2 आपण सध्या ठेवले म्हणून 2 आहेत, हे 20ही ठेवता येतात. कळलं का तुम्हाला, आलं लक्षात. म्हणजे ह्यात हा आहे तुमचा काय, एक क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. 25 जानेवारी ते 15 ऑक्टोबर 1 सदस्य, 16 ऑक्टोबर 1990 ते 1 जानेवारी 90 बहुसदस्य, 1 जानेवारी 90 ते 93 1 सदस्य आणि 1993 पासून तर आजपर्यंत बहुसदस्य. आणि केस कोणती आहे, TN सेशन केस आहे. कळलं का, ठीक आहे. आता बघा की सर मग यांच्या ज्या नियुक्त्या होतात, व्यवस्थित लक्ष द्या, थकले का, थकायचं नाही. नोटिफिकेशन मेसेज आला का तिला सांगा, थोड्या वेळानं बोलतो. ओके, आता यांच्या ज्या नियुक्त्या होतात, यांच्या काय होत असतात, जे नियुक्ती होते ते कोण करते, तर लक्षात ठेवायचं, कोणताही संविधानिक आयोग असेल तर त्याच्या नियुक्तीचे अधिकार कोणाला असतात, राष्ट्रपतीला असतात. केंद्राच्या संदर्भात असेल तर. कारण काय कारण हे आहे, कारण की देशाचा कारभार हा कोणाच्या नावाने चालतो, राष्ट्रपतींच्या नावाने चालतो. कोणाच्या नावाने चालतो, राष्ट्रपतींच्या नावाने चालतो. पण बेटा राष्ट्रपतीचा स्वेच्छाधीन अधिकार आहे का, नाही सर. कारण की आपलं संविधानात काय म्हटलं जातं, संविधानाचं 74 काय म्हणतं, 74 म्हणतं की राष्ट्रपतीला सहाय्य व सल्ला देण्यासाठी पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली एक काय असेल, मंत्रिमंडळ असेल. आलं का, म्हणजे त्यांच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार चालतं. हे आतापर्यंतची केस होती, ही काय होती, आतापर्यंतची केस होती. पण बेटा याच्यासाठी एक सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा तुम्हाला शिकावा लागेल, जो अलीकडे आला. आणि सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निवाड्यामध्ये सांगितलं, निवाडा म्हणजे आपल्या एका केसच्या सुनवाईमध्ये सांगितलं, काय सांगितलं की सुप्रीम कोर्टनं सांगितलं 2023 मध्ये, काय सांगितलं 2023 मध्ये, की बघा जेव्हा तुम्ही मुख्य निवडणूक आयुक्त आणि आयुक्तांची निवड कराल, म्हणजे कोणत्याही व्यक्तीला, समजा पवन सरांना जर मुख्य निवडणूक आयुक्त बनवायचं असेल किंवा
एखादा व्यक्ती तुम्हाला निवडणूक आयुक्त बनवायचं असेल तर त्यासाठी एक कॉलेजियम तयार करा. कॉलेजियम म्हणजे काय असते? 3 लोकांचं सल्लागार मंडळ असतं. ठीक आहे. म्हणजे आधी कसं व्हायचं, 2023 पर्यंत कसं व्हायचं, राष्ट्रपतीला मोदीजी यांनी मंत्रिमंडळानं म्हटलं की बाबा पवन भारसाकडेला काय करा, पवन भारसाकडेला त्या ठिकाणी निवडणूक आयुक्त करा. ते निवडणूक आयुक्त बनवलं. पण आता तसं चालेल का? नाही. 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सरळ सांगितलं, हे बघा की राष्ट्रपती साहेब जे आहेत, म्हणजे जे प्रेसिडेंट ऑफ इंडिया आहेत, हे त्याच व्यक्तीची नियुक्ती करू शकतील मुख्य निवडणूक आयुक्त किंवा निवडणूक आयुक्त म्हणून, की ज्याची शिफारस कोण केली असेल, या निवड समितीने केली असेल. ज्याची शिफारस कोण केली असेल, या निवड समितीने केली असेल. या निवड समितीत कोण कोण असेल या निवडणूक समिती? या निवड समितीत कोण असेल तर 3 सदस्य आहे. याचे जे अध्यक्ष असतील, पेनचा कलर चेंज करू द्या, अजून ओरडायला तयार तुम्ही माझ्या नावानं. ठीक आहे. याचे जे अध्यक्ष असतील, हे अध्यक्ष कोण असतील? पीएम. कोण असतील? पीएम. याच्यामध्ये एक सदस्य कोण असेल? अपोजिशन पार्टी लीडर ऑफ लोकसभा, म्हणजे लोकसभेचा विरोधी पक्ष नेता. सर लोकसभेत विरोधी पक्ष नसेल तर मग काय? दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष, सत्ताधारी सोडून दुसऱ्या क्रमांकाचा. आणि एक सदस्य कोण असतील तर ते असतील चीफ जस्टिस ऑफ इंडिया, सरन्यायाधीश. कळलं का? कळतंय का? वर तसायचं. ऍक्च्युअल मध्ये माझी तब्येत नाही बरोबर. ठीक आहे. पण हे जे सिरीज आहे, तुमचे जे मेसेज आणि तुमचे जे रिस्पॉन्स येऊन राहिला लेक्चरला, ते बघून मी ग्रेटफुल, म्हणजे असं भरून आलं. ठीक आहे. आणि मग तुम्ही जो सजेशन देता त्यावर आधारित एक लेक्चर घेऊन आलो की बाबा तुमच्या अभ्यासाला थोडासा पुश मिळेल. ओके, कळलं का? ठीक आहे. सो निवड समिती आता मग मला सांगा, आधीसारखं आलं का आता? नाही सर. आणि काय सांगितलं सरकारनं, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने सरळ सांगितलं, हे बघा, एक तर तुम्ही अशी घटनेत तरतूद करा, घटना दुरुस्ती, आणि जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत आम्हाला तुम्ही काय करा, आमच्या नियमानुसार वागा. मग आज अशी नियुक्ती होते. आलं का लक्षात? कळलं? मग हा प्रश्न तुम्हाला करंटच्या बेसनं विचारू शकतात. ओके, आलं का लक्षात? चलो, ठीक आहे. मग काय काय शिकलो आपण? हे लिहिलं का? हे लिहून घ्या व्यवस्थित. हे नका लिहू, हे नंतर, हे लिहून घ्या आधी. ठीक आहे. चलो, मग आतापर्यंत आपण काय शिकलो? आतापर्यंत शिकलो की निवडणूक आयोग कशासाठी असतो, निवडणूक आयोग कसा असतो, निवडणूक आयोगाचा उल्लेख कुठं केला आहे, निवडणूक आयोगाचे कार्य काय आहेत, आणि निवडणूक आयोगाचा आतापर्यंतचा नियुक्ती बघितली. आता बघा, लक्ष द्या. आता आपण बघतोय निवडणूक आयुक्त जे असतात यांचा पदावधी. लक्ष द्या व्यवस्थित. पदावधी. आता यांचा जो पदावधी आहे ना, हा घटनेत नमूद नाही. सर्वात महत्वाची गोष्ट की यांचा पदावधी हा घटनेत नमूद नाही. सर्वात महत्वाचं. मग सर आम्ही जे 665 शिकतो त्याचं काय? लक्षात घ्या, पदावधी जर म्हटलं तर घटनेत नमूद नाही, मात्र पदावधी किती असतो? 6 वर्ष ते 65 वर्ष. हे कन्सेप्ट समजते का तुम्हाला? म्हणजे पवन सर समजा 41व्या वर्षी निवडणूक आयुक्त झाले, ठीक आहे, तर ते कितीही वेळा पुनर्नियुक्ती होईपर्यंत 65 वर्षापर्यंत जाऊ शकतात. ठीक आहे. पण एखादा व्यक्ती 62व्या वर्षी जर आयुक्त झाला तर तो जास्तीत जास्त 65 वर्षापर्यंत राहील. आलं का लक्षात? कळलं का? म्हणजे बघा, एक तर 6 वर्ष कंप्लीट करेल, नाही तर 65 वर्ष, जे लवकर घडेल ते. मग सर हे कुठे आहे? हे आहे कुठे? ठीक आहे, हे सांगतो पुढे. सध्या काय आहे? पदावधी घटनेत नमुने 6 ते 65 असावा. म्हणजे कोणासारखा असावा? सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाप्रमाणे किंवा न्यायाधीशाप्रमाणे. कळतंय का? कळतंय का? येस ऑर नो? सर अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत की त्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाप्रमाणे आहेत? तर लिहून देतो, हे लिहून घ्या आधी. ठीक आहे. बघा आता लक्ष द्या, हे जे निवडणूक आयुक्त असतात यांच्या संदर्भात 2-3 गोष्टी समजून घ्या. एक, यांचा दर्जा. ठीक आहे. यांचा दर्जा कोणता? अग्रक्रम दर्जा किंवा दर्जा. यांचा अग्रक्रम दर्जा. ठीक आहे. बघा, यांचा दर्जा, यांचा अग्रक्रम दर्जा. नंतर यांचा जे आहे, ठीक आहे, पदावधी, आणि यांची पदावरून दूर करण्याची पद्धती. लक्षात घ्या, पदावरून दूर करणे हे जी पद्धती आहे ही कोणासारखी आहे? सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशासारखी आहे. बघा, 2 प्रकारचे आयुक्त असतात निवडणूक आयोगात.
कोणते आयुक्त असतात? एक असतात मुख्य निवडणूक आयुक्त, चीफ इलेक्शन कमिशनर, आणि एक असतात ते म्हणजे काय? इलेक्शन कमिशनर. आलं का लक्षात? दोन प्रकारचे असतात, दोन प्रकारचे. मग बघा, दोघांचाही दर्जा जो आहे ना, हा काय असतो? हा असतो म्हणजे हायकोर्टचे म्हणजे सुप्रीम कोर्टचे जस्टिस. ठीक आहे, म्हणजे न्यायाधीश. दोघांचाही दर्जा. आलं लक्षात? दोघांचाही अग्रक्रम जर बघितला तर हा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशानंतर येतात, म्हणजे 9A प्रमाण जो आहे. जर तुम्हाला अग्रक्रम याची अग्रक्रम तालिकेनुसार क्रमांक विचारला तर 9A सांगायचं. अग्रक्रम तालिका म्हणजे काय? भारतात जे महत्वाचे पद आहेत त्यांचा क्रम लावला जातो. 1 नंबरला राष्ट्रपती, 2 नंबरला उपराष्ट्रपती, असा क्रम लावला असतो. सो यांचं स्थान 9A नंबरचं आहे, 9A नंबरचं. ठीक आहे, यांचा पदावधी काय आहे? यांच्याप्रमाणे 6-65 वर्ष. किती आहे? 6-65 वर्ष. ठीक आहे, आणि पदावरून दूर करण्याची पद्धत, मूळ मुद्दा हा आहे आपला. ठीक आहे, पदावरून दूर करण्याची जी पद्धत आहे ही मुख्य निवडणूक आयुक्त, काय सांगतोय? मुख्य निवडणूक आयुक्त यांची कोणाप्रमाणे आहे? SC न्यायाधीश प्रमाणे. बघा, लक्ष द्या रे, काय सांगतोय मी. जे मुख्य निवडणूक आयुक्त आहे यांना पदावरून करण्याची पद्धत ही सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे आहे. आणि हे जे इलेक्शन कमिशनर आहेत यांची बेटा यांना कोणतीच पद्धत नाही. म्हणजे बघा, याला म्हणतात सख्ख सावत्र वागणूक. काय सख्खी सावत्र वागणूक? निवडणूक आयोगामध्ये एक वाक्य तुम्ही शिकता की सर दोघांचे अधिकार दर्जा समान आहे पण पदावरून काढायची पद्धत वेगळी आहे. का बरं वेगळी आहे सर? इथे वेगळेपणा का दिसतो? सर्वात पहिले आपण पद्धत कोणाची शिकू? सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाच्या मुख्य न्यायाधीशांची. हे बघा, जर समजा हे जे चीफ इलेक्शन कमिशनर आहेत यांना जर पदमुक्त करायचं असेल, लक्षात घ्या फक्त, यांना जर पदमुक्त करायचं असेल तर यांना पदमुक्त करण्याची पद्धत कशी आहे? सर्वात पहिले समजा पवन सर काय आहेत किंवा सुशील चंद्रा सर आहेत. सुशील चंद्रा सर हे सध्याचे काय आहे? निवडणूक आयुक्त आहेत. यांना जर पदावरून दूर करायचंय तुम्हाला, सध्या यांना दूर करायचंय, कसं कराल? एक, लोकसभेत काय करतील? 100 सदस्य म्हणजे 100 खासदार काय करतील? एक ठराव मांडतील. सुरुवात कुठून झाली पाहिजे? लोकसभा किंवा राज्यसभा कोणत्याही सभागृहातून. समजा लोकसभेच्या खासदारांना वाटलं की सुशील चंद्रा सरांना काढायचं आहे तर 100 सदस्य काय करतील? एक पत्र देतील सह्यांचं. ठीक आहे, आणि राज्यसभेत जर असेल तर राज्यसभेत 50 सदस्य, कारण की दोघांची संख्या एकामेकाच्या निमपट आणि दुप्पट दिसते म्हणून. कळलं का तुम्हाला? लोकसभेत 100 सदस्य, राज्यसभेत 50 सदस्य असे काय करतील? एक असा ठराव पारित करतील. ठीक आहे, ठराव किंवा काय करतील? एक असा आहे, आपण सूचना म्हणतो, सूचना देतील किंवा ठराव देतील. आलं का लक्षात? म्हणजे कोणत्याही एका सभागृहात चालते, आयदर लोकसभा और राज्यसभा. इथं मांडल्यानंतर आता जो सभापती आहे, सभापती म्हणजे काय? एक तर सभापती म्हणा नाही तर अध्यक्ष म्हणा. लोकसभेत मांडला असेल तर अध्यक्ष, राज्यसभेत मांडला असेल सभापती, उलट काही असेल त्याला मला माहित नाही, चेअरपर्सन म्हणतात एवढं मला माहिती आहे. यांच्याकडे काय केलं जाईल? हा ठराव मांडला जाईल. पण हा बघा काय करू शकतो? हा बेटा ठराव स्वीकारू शकतो. काय करू शकतो रे? काय करू शकतो? स्वीकारू शकतो किंवा नाकारू पण शकतो. समजलं का? याला स्वेच्छाधीन अधिकार आहे. असं नाही ठराव मांडला तर त्याच्यावर कारवाई होईलच, नाही, स्वीकारू शकतो किंवा नाकारू शकतो. जर स्वीकारला, नाकारला तर काही टेन्शनच नाही आहे. जर स्वीकारला तर मग काय होते? ज्या सभागृहात स्वीकारला तिथं एक चौकशी समिती बसते. काय बसते? चौकशी समिती. त्या चौकशी समितीमध्ये कोण असतं? तर बघा, एक भारताचे सरन्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडिया, ठीक आहे, 2 असतं सर्वोच्च न्यायालयाचे एक न्यायाधीश, कोण असतात? दुसरे सर्वोच्च न्यायालयाचे एक न्यायाधीश असतात. ठीक आहे, किंवा बऱ्याच ठिकाणी ते उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती पण असू शकतात, पण सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. आणि एक तिसरा जो असतो निष्णात कायदे पंडित. निष्णात म्हणजे काय? ज्याला कायद्याचं ज्ञान आहे असा, निष्णात कायदे पंडित. आणि हे काय करतात बेटा? हे करतात चौकशी. काय करतात? चौकशी. कारण की लक्षात ठेवा, जेव्हा मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून काढायचं आहे त्याची कारणे संविधानात स्पष्ट केली आहे. काय आहे? कारण 2 आहेत. एक आहे गैरवर्तन, गैरवर्तन म्हणजे कोणत्याही प्रकारचं वाईट वर्तन, आणि दुसरं आहे ते म्हणजे अकार्यक्षमता. असं नाही की कोणत्याही कारणावरून काढता येत नाही, कारण डिफाईन आहेत. एक तर त्याला काम करता येत नाही म्हणजे अकार्यक्षम आहे किंवा गैरवर्तन आहे. मग याची काय केल्या ते? याची हे करतात चौकशी. आणि चौकशी केल्यावर जर सिद्ध दोषी आढळला, सिद्ध दोषी समजते का? सिद्ध दोषी म्हणजे आरोप सिद्ध होणे. थकला का?
अबे थकले का? नाही थकले ना, मग लक्ष द्या. सिद्ध दोषी जर आढळला तर मग काय होते, मग ठीक आहे, मग त्याच्यावर तो मतदान काय चालतं, दोन्ही सदनात होतो मतदान. आणि जर मतदान विशेष बहुमताने होत असेल, विशेष बहुमत म्हणजे काय, विशेष बहुमत म्हणजे काय, विशेष बहुमताने जर मतदान झाले कुठे, दोन्ही सदनात. कोणत्या सदनात? दोन्ही सदनात. दोन्ही सदन म्हणजे काय, लोकसभेचं आणि राज्यसभेचं. दोन्ही सदनात जर विशेष बहुमताने मतदान झालं तर मग काय केलं जातं, तर हे बघा, हे वर लिहितोय हा, हे असा साप चालला आपला. ओके, हा. सो जर दोन्ही सदनात मतदान झालं तर राष्ट्रपती काढतो आदेश. मला सांगा, जरी निवड राष्ट्रपतीच्या मर्जीनं होत असली तरी पदावून काढणं राष्ट्रपतीच्या हातात आहे का? नाही. राष्ट्रपती आदेश कसा काढेल माहितीये का? राष्ट्रपती आदेश काढेल या पद्धतीनुसार. विशेष बहुमत समजतं का? सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या निम्म्यापेक्षा 1 अधिक आणि उपस्थितांच्या 2/3 एवढ्या यानं जर झालं तर मग त्याला पदावून दूर केलं जाते. म्हणजे इन शॉर्ट मध्ये सांगतो, जर हा मुख्य निवडणूक आयुक्त आहे, याच्या पदाला संरक्षण आहे. पदाला संरक्षण आहे म्हणजे याला पदावून काढण्याची एक विशिष्ट पद्धत दिली आहे. लोकसभा किंवा राज्यसभेत ठराव मांडला जाईल. लोकसभेत मांडायचं असेल 100 खासदारांच्या सह्यांचं पत्र, राज्यसभेत 50चं, नंतर सभापती अध्यक्षाकडे जाईल, ते स्वीकारतील नाकारतील. जर नाकारलं असेल तर विषय संपला, स्वीकारलं असेल तर चौकशी समिती बसेल, त्याच्यामध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि एक काय असेल निष्णात कायदेपंडित असेल, हे चौकशी करतील गैरवर्तन आणि अकार्यक्षमतेचं. जर त्याच्यामध्ये सिद्ध दोषी आढळले तर त्याच्यावर दोन्ही सभागृहात विशेष बहुमताने मतदान होईल आणि त्याला पदावून काढण्याचा आदेश राष्ट्रपती काढतील. हे झाली सख्खीपणाची वागणूक. आणि बेटा याला पदाचे संरक्षण नाही, याला पदाचे संरक्षण नाही, याला लगेच पदावून काढू शकतो. पण एक अट आहे. आता बघा इथं लिहितोय, जर तुम्हाला इलेक्शन कमिशनरला पदमुक्त करायचं आहे, कोणाला? मुख्य नाही, इलेक्शन कमिशनरला जर पदमुक्त करायचं असेल तर मग तर काय सर, तर काहीच नाही, सोपी आहे. एक काय करावं लागेल, जेव्हा चीफ इलेक्शन कमिशनर काय करेल, चीफ इलेक्शन कमिशनर शिफारस करेल. म्हणजे बघा लक्ष द्या, असं समजा 3 लोक आहे, हा मुख्य आहे ए आणि 2 आहेत इतर सी. बघा या बी सी ला जर पदावून काढायचं असेल, याला जर पदावून काढायचं असेल तर काय केलं जातं माहितीये का? सर्वात पहिली यानं शिफारस केली पाहिजे. यानं काय केली पाहिजे? शिफारस. आणि शिफारस केली की राष्ट्रपती काय करू शकतात? याला पदमुक्त करू शकतात. म्हणजे लक्षात आलं का तुमच्या? याला पदावून काढण्याची सोपी पद्धत आहे. फक्त अट एकच आहे. अट काय आहे? अट एकच आहे की सुरुवात कुठून झाली पाहिजे? सुरुवात झाली पाहिजे चीफ इलेक्शन कमिशनरच्या शिफारसीनुसार. म्हणजे राष्ट्रपती स्वतःहून काढू शकत नाही. राष्ट्रपती तेव्हाच काढू शकतील जेव्हा चीफ इलेक्शन कमिशनर शिफारस करेल. आलं लक्षात? या दोघांच्या मध्ये किती भेद आहे सांगा बरोबर. जरी तुम्हाला समान दिसत असतील तरी यांच्यामध्ये खूप सारे भेद आहेत. आले का लक्षात? कळलं का? म्हणजे बघा मी काय सांगितलं, याच्या पदाला संरक्षण आहे, याच्या पदाला नाही. आणि दोघांच्याही पात्रता सांगतो. बघा लक्ष द्या, आता हे लिहून घ्या. ठीक आहे. हा एक सूचना आहे तुमच्यासाठी, जर तुम्हाला नगर परिषदच्या संदर्भात टेस्ट सिरीज लावायची असेल तर आपल्या ॲपला अवेलेबल आहे. ठीक आहे. टेस्ट सिरीजमध्ये सर्व प्रकारचं एक्सप्लेनेशन तुम्हाला दिलं असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर एक ऑनलाईन बॅच पण आपण तुमच्यासाठी कट टू कट सिलेबस फॉलो करणारी बॅच तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. ओके. आता बघा लक्ष द्या, आता सांगतोय मी तुम्हाला पात्रता. ठीक आहे. बघा एक एक मुद्दा आपण शिकतोय. आता पात्रता बघा यांची काय, तर लक्षात ठेवायचं यांची पात्रता संविधानात नमूद नाही. काय सांगितलं? यांची पात्रता संविधानात नमूद नाही. कळतंय का? संविधानात नमूद नाही. काय पाहिजे? 10 वर्ष एससी 10 वर्ष वकिली, हे काहीच नाही. संविधानात नमूदच नाही, काहीच नाही. जसं वाटलं तसं करा. आयोगाची ऍक्च्युअल मध्ये रचना कशी असते माहिती का? आयोगाची रचना अशी असते, एक असतात चीफ इलेक्शन कमिशनर. चीफ इलेक्शन कमिशनर त्याच्या सपोर्टिंगला एकच असतो. एक चीफ इलेक्शन कमिशनर असतो. त्याच्या याला सपोर्टला इलेक्शन कमिशनर असतात, राष्ट्रपतीला वाटतील तेवढे. ठीक आहे. आणि जेव्हा जेव्हा राज्यात निवडणुका असतात, बघा एक मुद्दा सांगतोय, लक्ष द्या. जेव्हा जेव्हा राज्यामध्ये विधानसभा, विधान परिषदा, ठीक आहे, किंवा राज्यसभेच्या निवडणुका असतात, काय सांगतोय, जेव्हा जेव्हा विधानसभा, विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुका असतात
त्यावेळेस यांच्या सपोर्टिंगला एक विभागीय आयुक्त पण नियुक्त केले जातात. विभागीय आयुक्त म्हणजे काय, हे तात्पुरते असतील निवडणुका होईपर्यंत. आणि हे संविधानिकच पद आहे बरं. आलं का लक्षात तुम्हाला? ठीक आहे, आलं का लक्षात? सो अशा प्रकारे. ठीक आहे, हां चलो. मग आता बघा यांच्या पात्रता, ओके, यांच्या पात्रता संविधानात नमूद नाही, पदावधी नाही, पात्रता नाही. मग सर यांची पदावधी, ठीक आहे, यांची सेवा शर्ती कोण ठरवते? तर लक्षात ठेवायचं, यांच्या सेवा शर्ती ज्या ठरवाव्या हे जर मूळ संविधानात बघितलं तुम्ही, ठीक आहे, यांच्या सेवा शर्ती जर बघितल्या तर यांच्या मूळ संविधानात कोण दिल्या आहेत? राष्ट्रपती. संसद नाही रे, संसद कायदा नाही करत. कोण ठरवते? राष्ट्रपती ठरवते. आलं का लक्षात? बघा काय सांगितलं मी तुम्हाला, यांची नियुक्ती सांगितली, नियुक्ती राष्ट्रपतीच करतात. कोण करते नियुक्ती? राष्ट्रपती म्हणजे प्रेसिडेंट, पीडी लिहितो आपण त्याला. ठीक आहे, यांचा राजीनामा जर स्वीकारायचा असेल तर राजीनामा कोणाकडे देतील? ज्यानं नियुक्त केलं त्याच्याचकडे, म्हणजे प्रेसिडेंटकडेच देतील. ठीक आहे, यांना पदमुक्त जर करायचं असेल, ठीक आहे, पदमुक्त, तर पदमुक्तीची एक विशिष्ट पद्धत सांगितली आहे. पण काळात कोण असते? अल्टिमेटली कोण काढत असते? राष्ट्रपती काढत असतो. पण जरी पद्धत असेल तर आदेश कोणाला काढायचा? राष्ट्रपतीला. ठीक आहे, पण काय असेल त्या ठिकाणी? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश प्रमाणे. ओके, हा, हे कोणासाठी? फक्त चीफ इलेक्शन कमिशनर साठी. ओके, आणि हा जो असतो इलेक्शन कमिशनर यासाठी सरळ पद्धती आहे. सरळ पद्धत तुम्हाला मी ऑलरेडी सांगितली आहे. ओके, पात्रता संविधान नमूद नाही, सेवा शर्ती दिल्या आहे. यांचा कार्यकाल बघितला आपण, कार्यकाल, ठीक आहे, कार्यकाल किती आहे? 6-65 वर्ष दिलाय दोघांसाठीही. ठीक आहे, यांचा दर्जा जर बघितला तर हा कोणासारखा आहे? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे. ठीक आहे, अग्रक्रम तालिकेत यांचं स्थान किती आहे? अग्रक्रम तालिकेत यांचं स्थान आहे 9A आहे. आलं लक्षात? ठीक आहे, हे गोष्टी येत आहेत का लक्षात? ठीक आहे, हे स्थान दिलाय, दर्जा दिलाय. आता बघा, आता आपण काय कंपॅरिझन करू? ठीक आहे, आता एक कंपॅरिझन आपण करूया, ते म्हणजे कसं? ठीक आहे, एक मिनिट. हां, आता आपण या सर्वांचा दर्जा बघतोय. बघा लक्षात. ठीक आहे, दर्जा कसा शिकतोय? या सर्वांचा, म्हणजे आपल्याकडे 2 आयुक्त आहेत. बघा लक्ष द्या, एक आहे चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर आणि एक आहे इन्फॉर्मेशन कमिशनर्स. इन्फॉर्मेशन नाही, सॉरी, इलेक्शन, सॉरी, माय बॅड. चीफ इलेक्शन कमिशन आणि इलेक्शन कमिशनर या दोघांचे दर्जे आहेत ना समान आहेत. म्हणजे बघा, जेवढा महत्वाचा चीफ इलेक्शन कमिशनर आहे तेवढाच महत्वाचा काय आहे? आपले इलेक्शन कमिशनर आहे. म्हणजे कोण बळा एक बी बळा नाही, दोनों समान. पण एक लक्षात ठेवायचं, हा जो असतो ना हा समानातील पहिला असतो. हे वाक्य समजून घ्या, समानातील पहिला म्हणजे काय? सर्व समानच आहेत, हे तिघही समानच आहेत. ठीक आहे, पण विषय असा आहे की जेव्हा बैठका भरतात तेव्हा हा अध्यक्षस्थान भूषवेल. कळलं का? प्रेस कॉन्फरन्स असेल तेव्हा हा घोषणा करेल. म्हणजे हा काय असतो? हा समानातील पहिला असतो. आलं का लक्षात? दोघांचे दर्जा, ठीक आहे, वेतन भत्ते, ठीक आहे, हे कसे असतात? समान असतात. त्यांचे अधिकार पण समान असतात. ऍक्च्युअल मध्ये एक तुम्हाला एक गोष्ट समजेल. काय समजेल? जेव्हा निवडणूक आयोग समजा निवडणूक घेतो, म्हणजे एखादा निर्णय घेतो. फॉर एक्झाम्पल हे लिहून घ्या. ठीक आहे, बघा, समजा निवडणूक आयोगाला एक काहीतरी निर्णय घ्यायचा आहे. फॉर एक्झाम्पल समजा महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका घ्यायच्या आहेत, विधानसभा निवडणुका. ओके, आणि यांची बैठक भरली. आता बैठकीत समानातील पहिला कोण असेल? चीफ इलेक्शन कमिशनर असेल. आणि तारीख आहे समजा 1 मेला घ्यायची आहे आणि एक म्हणतो 9 मेला घ्यायचा आहे, असा एखादा मुद्दा आहे. आता निवडणुकीत एखादा निर्णय घ्यायचा 1 मे की 9 मे, तर लक्षात घ्यायचं की हा जो असतो बहुमताने निर्णय होतात. बहुमताने म्हणजे काय? ज्या बाजूने 2 लोक म्हणतील. समजा चीफ इलेक्शन कमिशनरनं जर म्हटलं की बाबा 1 मेला घ्यायचं आहे आणि इलेक्शन कमिशनर जर दोघंही म्हणत असतील की काय आम्हाला 9 मेला घ्यायचा आहे, तर मग निर्णय कोणाचा खरा? यांचा. कारण की निर्णय कसे होत असतात? बहुमताने होत असतात. आलं लक्षात? सो याच्यासाठी एक मुद्दा सांगतोय मी तुम्हाला, व्यवस्थित लक्ष द्या. मी तुम्हाला आधी प्रॉमिस केलं होतं की मी ज्या गोष्टी सांगतो ह्या गोष्टी आउट ऑफ द बॉक्स असतील. बघा, एक नियम केला आहे आपण, निवडणूक आयोग अधिनियम केला आहे 1991 चा. ठीक आहे, 1991 मध्ये जेव्हा केला, यांच्या सेवा शर्ती व कार्यकाल जो आहे, मी म्हटलं तुम्हाला सेवा शर्ती व कार्यकाल ह्या घटनेत नमूद नाही पण कोणत्या तरी कायद्यात आहे. तो कायदा कोणता आहे? निवडणूक आयोग अधिनियम 1991. ठीक आहे, आता यांचा कार्यकाल दोघांचाही किती आहे? 6-65. या दोघांनाही जो समान दर्जा दिला या कायद्यानंच दिला. बघा लक्ष द्या, या कायद्यानं काय काय केलं? या कायद्यानं दोघांचंही वय 65 वर्ष ठरवलं.
यांना समान दर्जा दिला, हा या कायद्यानंच दिला, आणि निर्णय बहुमताने होतील हे पण या कायद्यानंच दिला आहे. आलं का लक्षात? आणि याच्या आधी हे कधी गेलं, या कायद्यात आपण सुधारणा केली 1993 ला. जेव्हा हा मूळ कायदा केला होता 1991 ला, त्याच्यात असं सांगितलं होतं की जो मुख्य निवडणूक आयुक्त असेल याचा दर्जा एससीच्या न्यायाधीशाप्रमाणे असेल आणि यांचं निवृत्तीचं वय 65 वर्ष असेल, आणि इलेक्शन कमिशनरचा दर्जा हायकोर्ट प्रमाणे असेल आणि यांच्या नियुक्तीचं वय जे असेल हे 62 वर्ष असेल असं सांगितलं होतं निवृत्तीचं वय. पण काय केलं, हे रद्द केलं. आणि आता काय करतो आपण, दोघांचाही दर्जा समान केला, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाप्रमाणे, आणि दोघांचंही वय समान केलं. मग लक्षात घ्या, जर तुम्हाला विचारलं की बाबा निवडणूक आयोगात कसं आहे, तर दोघांचाही तिथं निर्णय बहुमताने होतात, निवृत्तीचं वय 65 आहे आणि दर्जा समान आहे. ठीक आहे, आलं का लक्षात? आणि फक्त काय असतो, मुख्य निवडणूक आयुक्त हा काय करतो, समानातील पहिला याप्रमाणे काम करतो. आलं का लक्षात? कळलं इथपर्यंत? ठीक आहे, चलो हा एक एक मुद्दा आपण काय करूया, कंप्लीट करूया. हे बघा, भारताचा पहिला निवडणूक आयोग म्हणजे जेव्हा आपला निवडणूक आयोग स्थापन झाला तर त्याचे पहिले आयुक्त जे होते ना, यांचं नाव काय होतं, श्री सुकुमार सेन. 21 मार्च 50 पासून तर 19 डिसेंबर 58 पर्यंत सुकुमार सेन हे काय होते, भारताचे निवडणूक आयुक्त होते. पहिले निवडणूक आयुक्त जर विचारलं तर सांगता आलं पाहिजे. त्यानंतर सध्याचे कोण आहे, सुशील चंद्रा सर आहेत, सध्याचे 24वे, कितवे, 24वे आहेत. आणि हे जे आहेत हे TN शेषन, यांच्यामुळे आयोग आज बहुसदस्यीय काम करतो. लक्षात ठेवायचं, हे असे जबरदस्त व्यक्ती होते. आता सर्वोच्च न्यायालयानं जेव्हा हे कॉलेजियम तयार केलं तेव्हा काय म्हटलं की भारताला ना TN शेषन यांच्यासारख्या निवडणूक आयुक्तांची गरज आहे. कारण की यांचं एक वाक्य आहे, फेमस वाक्य आहे, आय ईट पॉलिटिशियन इन माय ब्रेकफास्ट. माझ्या ब्रेकफास्टमध्ये मी पॉलिटिशियनला खातो, म्हणजे माझी वचक आहे असं त्यांचं म्हणायचं होतं. ओके, आलं लक्षात? इथपर्यंत कळलं का? हां, चलो आता पुढे बघा, दर्जा, अधिकार, पदावून काढण्याची पद्धत. ठीक आहे, आणि निवडणूक आयोग ऍक्च्युअल मध्ये काम कसा करतो हे पण आपण शिकलोय. ठीक आहे, आता आपण काय करू, यांच्या संदर्भात बघू. ठीक आहे, एक मिनिट बघतो. हा, आता बघा की यांची सर, ओके, हा, यांची पुनर्नियुक्ती होऊ शकते का, तर लक्षात ठेवायचं, यांची पुनर्नियुक्ती होते. म्हणजे एकाच व्यक्तीला किती वेळा होता येतं का, तर हो, पुनर्नियुक्ती होते. ठीक आहे, अलाऊ आहे. त्याच्यानंतर हे निवृत्तीनंतर सरकारी सेवेत जॉब करू शकतात का, लक्षात ठेवायचं, निवृत्तीनंतर हे काय करू शकतात, सरकारी सेवेत जाऊ शकतात. निवृत्तीनंतर शासकीय सेवा स्वीकारता येते. ठीक आहे, हे मुद्दे व्यवस्थित लक्षात ठेवायचे. काय काय सांगतोय बघा, लक्ष द्या. एक, पुनर्नियुक्ती होऊ शकते किती वेळा. त्याच्यानंतर निवृत्तीनंतर शासकीय सेवेत सुद्धा ते काय करू शकतात, ते जाऊ शकतात. ठीक आहे, त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर यांच्या बघा, नो कंट्रोल ऑन स्टाफ, म्हणजे त्यांच्या स्टाफवर काय नसतो, कंट्रोल नसतो. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल सर कंट्रोल का नसतो, लक्षात ठेवायचं. ऍक्च्युअल मध्ये निवडणूक आयोगाला स्वतःचा स्टाफ नाही आहे. निवडणूक आयोगाला ज्या निवडणुका असतात त्यावेळी राज्य सरकार, केंद्राच्या बाबतीत केंद्र सरकार, राज्याच्या बाबतीत राज्य सरकार आपला स्टाफ प्रोव्हाइड करत असतो. निवडणूक आयोगाला प्रेसिडेंट आणि इथे गव्हर्नर हे काय करत असतात, स्टाफ प्रोव्हाइड करत असतात. हा स्टाफ सरकारच्या अंतर्गत काम करतो, ना की निवडणूक आयोगाच्या, म्हणून यांचा कंट्रोल नसतो. ठीक आहे, यांचे जे वेतन व भत्ते आहेत हे संचित निधीवर प्रभारित नाही. लक्षात ठेवायचं, यांचे वेतन व भत्ते संचित निधीवर प्रभारित नाही. म्हणजे ते काय करू शकतात, ते तुम्ही कधीही बदल करू शकता. आलं का लक्षात? कळलं का रे? येस ऑर नो, हो किंवा नाही? ठीक आहे, नंतर अजून सांगू शकतो आपण, इतर जे आयुक्त आहेत, इतर आयुक्त म्हणजे काय, मुख्य सोडून इतर आयुक्तांना काय नाही, पदाची हमी नाही. पदाची हमी नाही. पण हमी कोणाला आहे, हमी आहे ते म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्ताला. मात्र वाक्य चेंज करून लिहितोय, मात्र जे चीफ इलेक्शन कमिशनर आहे यांना पदाची हमी, चीफ इलेक्शन कमिशनरला पदाची हमी आहे. म्हणजे पदाची हमी आहे म्हणजे एक्झॅक्ट काय आहे की सर ते काय करू शकतात, ते त्या ठिकाणी त्यांना पदावून काढण्याची एक निश्चित पद्धत दिलेली आहे. आलं का लक्षात? आलं का लक्षात? चला बरं, मला सांगा बरं आतापर्यंत काय काय शिकलो, म्हणजे झालं नाही अजून टॉपिक. मला सांगा, निवडणूक आयुक्त, निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या भागात आहे? चला,
भाग किती आहे? भाग 15 आहे. आर्टिकल सांगा किती आहे? आर्टिकल सर 324 ते 329 ए पर्यंत आहे. ठीक आहे. त्यानंतर आयोगाची रचना कशी असते? रचना असतो एक चीफ इलेक्शन कमिशनर आणि प्रेसिडेंटला वाटतील इतके. ठीक आहे, वाटतील इतके. यांची नियुक्ती कोण करते? तर नियुक्ती कोण करतात? प्रेसिडेंट करतात. आणि आता कॉलेजियम पद्धत निर्माण केली. ठीक आहे. त्याच्यानंतर यांचा राजीनामा कोण स्वीकारतात? यांचा राजीनामा स्वीकारतात ते म्हणजे प्रेसिडेंट ऑफ इंडिया. त्याच्यानंतर यांना पदमुक्त कोण करतात? तर पदमुक्ती जी सांगितलं आहे तुम्हाला राष्ट्रपतीच करतात, पण दोघांसाठी वेगवेगळ्या पद्धती आहे. यांचा दर्जा कसा आहे? तर यांचा दर्जा एकमेकांमध्ये म्हटलं तर समान आहे, मात्र चीफ इलेक्शन कमिशनर समानातील पहिला आहे. तसं जर म्हटलं यांचा दर्जा एकूणात तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे 1991च्या कायद्याप्रमाणे. ठीक आहे. यांचे वेतन भत्ते सेवा शर्ती कोण ठरवते? वेतन भत्ते सेवा शर्ती ठीक आहे हे कोण ठरवतात? तर प्रेसिडेंट ठरवतात. कोण? प्रेसिडेंट. ठीक आहे. संचित निधीवर प्रभारित आहे का? संचित निधीवर प्रभारित नाही. ठीक आहे. यांचा कार्यकाल घटनेत नमूद आहे का? पात्रता कार्यकाल बघा, पात्रता आणि कार्यकाल हा काय नाही? घटनेत नमूद नाही. काय नाही? घटनेत नमूद नाही. ठीक आहे. मात्र आपण काय केलं? 1991च्या कायद्यानं 665 हा ठरवला आहे. ओके. पात्रता तर कुठंच ठरवलेल्या आहेत त्यांच्या. ओके. हां, त्यांना पदावरून दूर करण्याचे कारण आहेत का? तर हो, त्यांना पदावरून दूर करण्याचे कारण दिले आहेत दोन. एक अकार्यक्षमता, ठीक आहे, आणि दुसरं काय आहे ते म्हणजे आहे गैरवर्तन. थकले का? अबे थकले का? थकू नका. मी थकलो नाही तर तुम्ही काय थकताय? मी तर बोलणे लिहिणे सर्व सायमल्टेनियसली करतोय, मग तुम्ही का थकले? तुम्ही तर बसलेच आहात. आलं का लक्षात? ठीक आहे. मग कारण पण यांची दिली आहेत. ओके. यांना निवृत्तीनंतर शासकीय सेवेत जाता येतं का? निवृत्तीनंतर शासकीय सेवेत प्रवेश. ठीक आहे. पुनर्नियुक्ती आहे का? पुनर्नियुक्ती तर हो सर, ऑफकोर्स पुनर्नियुक्ती आहे. आयोग कसा आहे? आयोग बहुसदस्यीय आहे. आलं लक्षात? आलं का? सांगा बरं मला. सर्वच्या सर्व सिनेरिओ डोळ्यासमोर येतो का? येस ऑर नो? मी तुम्हाला प्रॉमिस केलाय याच्या बाहेरचा एकही प्रश्न येणार नाही. एकही प्रश्न नाही. तुम्ही जो टॉपिक शिकले ना इतका डीपमध्ये शिकले आहे की जेणेकरून तुमचा ऑलमोस्ट कव्हर झाला. आता तुम्ही कोणत्याही मधून वाचा. पहिले निवडणूक आयुक्त कोण होते? पहिले सुकुमार सेन होते. ठीक आहे. सध्याचे कोण आहे? सुशील चंद्र आणि TN शेषन हे सर्वात महत्वाचे आहेत. ठीक आहे. निवडणूक आयुक्ताच्या संदर्भात मी तुम्हाला आताच 2023चं वर्डिक्ट पण सांगितलं. ठीक आहे. त्याच्यानंतर कायद्यासाठी माझी एक बॅच आहे 149ची. याच्यामध्ये माहिती अधिकार अधिनियम, भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम आणि लोकसेवा हक्क अधिनियम हे जवळपास कव्हर केले आहेत. ठीक आहे. त्यानंतर 1991च्या अधिनियमानं काय केलं? यांच्या सेवा शर्ती कार्यकाल ठरवला, जी राष्ट्रपती ठरवण्याची जबाबदारी होती. ओके. समान दर्जा आहे 65 वर्षांनी निर्णय बहुमताने आणि समानातील पहिला हे त्यांनीच ठरवलं आहे. ओके. त्याच्यानंतर हे आपण बघितलं कोणाच्या निवडणुका घेतो. ठीक आहे. इतर कार्य काय हे बघितले. ठीक आहे. अजून काय कार्य काय सांगतो मी तुम्हाला. एखाद्या राज्यात जर राष्ट्रपती राजवटची काढायची असेल, तिथे निवडणुका घ्यायच्या असेल, बघा समजा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आहे, हे काढायची आणि तिथे निवडणुका घ्यायच्या आहे, तर सर्वात पहिले सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घ्यावा लागतो. एखाद्या खासदाराला किंवा आमदाराला जर पदावरून दूर करायचं असेल, राष्ट्रपतीला आणि गव्हर्नरला, म्हणजे खासदाराला पदावरून दूर करतील राष्ट्रपती आणि गव्हर्नर करतील कोणाला? आमदाराला. सो याला पदावरून काढायचं असेल तर त्याच्या आधी सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेणं काय असते? बंधनकारक असते. आलं लक्षात? ठीक आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं 25 जानेवारी ते 15 ऑक्टोबर 1989 पर्यंत एक सदस्य होता. 16 ऑक्टोबर 61व्या घटना दुरुस्तीमुळे आणि 90 पर्यंत बहुसदस्यीय झाला. परत 93 पर्यंत एक सदस्य झाला आणि 93 पासून आजपर्यंत TN शेषन केसमुळे काय झाला? बहुसदस्य. कोणाच्या काळात झाला हे पण सांगितलं. पात्रता पदावधी हा घटनेत नमूद नाही हे पण सांगितलं. ठीक आहे. त्याच्यानंतर यांचा दर्जा अग्रक्रम काय आहे हे पण तुम्हाला समजून सांगितलं व्यवस्थित. पदावरून सर्वोच्च जर चीफ इलेक्शन कमिशनरला पदावरून काढायची असेल तर काय पद्धत आणि इतराला पदावरून काढायची काय पद्धत आहे हे पण सांगितलं. त्याच्यानंतर इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या ऑलमोस्ट ठीक आहे आपण काय केल्या? कव्हर केल्या. तरी मला एखादा पॉईंट राहिला का बघू द्या. 1 मिनिट तुम्ही श्वास घ्या, मला बघू द्या. उघडा डोळे, बघा नीट.
ओके, हां काहीच नाही, ऑलमोस्ट सर्व डन झालं. ओके, सो विद्यार्थी मित्रांनो, हे काय होतं तुमचं निवडणूक आयोग. आणि निवडणूक यंत्रणेवर आणखी एक लेक्चर घेऊन येईल. मला हे लेक्चर कसं वाटलं हे जरूर कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.